नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदन. तर आज आपण बघणार आहोत पेपर नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये जे काही अपेक्षित प्रश्न येणारे आहेत, ज्याची जास्त अपेक्षा आहे हीच प्रश्न येतील म्हणून. तर या सर्व प्रश्नांचं कुठले प्रश्न येणार आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता याबद्दल आपण आज व्हिडिओ हा बनवतो आहे. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येणार आहे ऍक्च्युली, कारण बरेचसे प्रश्न आहेत ते रिपिटेटिव्हली विचारले गेलेले आहेत. ते सर्व तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे. तुम्ही त्याचा वापर तुमच्या प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करू शकता, अशा पद्धतीमध्ये आहेत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए पेपर नंबर 4 सहकाराचा इतिहास, तत्वे आणि व्यवस्थापन. म्हणजे हे सर्व प्रश्न जे आहेत अपेक्षित आहेत येणारे, तर त्याबद्दल आपण आज बघूया कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात. तर साधारणपणे एक तुम्ही 2025 पर्यंतच्या 8 वर्षाच्या प्रश्नाचं जे विश्लेषण आहे ते करून आपण दिलेलं आहे. तर याच्यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न जो पहिला आहे सहकाराची तत्वे, हा जवळजवळ 6 वेळा विचारला गेलेला आहे. तर हा प्रश्न प्रत्येक वेळेस विचारलाच जातो. लेखापरीक्षण, महत्व, प्रकार आणि अधिकार 7 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. निबंधक म्हणजे मित्र, तत्वता, मार्गदर्शक हा 5 वेळा विचारलेला गेलेला प्रश्न आहे. वैद्यनाथ समिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. एसटीसीसीएस आणि एलटीसीसीएस 5 वेळा विचारलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक 5 वेळा विचारलेला आहे. त्यानंतर सहकारी चळवळीचे भविष्य, एलपीजी प्लस संगणक म्हणजे धोरण ऍक्च्युली विचारलेलं आहे. 4 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. मॅक्लेगन समिती शिफारशी हा 4 वेळा विचारलेला आहे. महाराष्ट्र केव्हीआयबी म्हणजेच खादी व ग्रामोद्योग मंडळ हा 4 वेळा विचारलेला गेलेला प्रश्न आहे. सहकार शिक्षण प्रशिक्षण हा 4 वेळा विचारलेला आहे. त्यानंतर गोरवाला समिती AIRCSC 4 वेळा विचारलेला आहे. वॅमनिकॉम हा पण 4 वेळा विचारलेला प्रश्न आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड 4 वेळा विचारलेला आहे. त्यानंतर सहकारी चळवळीचा इतिहास, ऐतिहासिक विकास हा 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतातील सहकारी पतपुरवठा संस्था 3 वेळा आणि सहकाराचे आर्थिक व सामाजिक फायदे हा 3 वेळा, म्हणजे जवळजवळ 15 प्रश्न आहेत यास. तर प्रश्न पहिला जो आहे तो सहकाराची तत्वे, प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन हा 6 वेळा विचारलेला प्रश्न आहे. 17, 18, 19, 22, 24, 25 या वर्षीही विचारण्याची दाट शक्यता आहे. निश्चित येणारा प्रश्न आहे. आता याचं डिस्क्रिप्शन, आणि हा प्रश्न 20 मार्कचा ऍक्च्युली, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं लिहावं लागेल याच्यामध्ये. जसं हेडिंग्स आणि सब हेडिंग्स प्रॉपर लिहून तुम्हाला करावं लागेल. प्रस्तावना काय असू शकते अशी: सहकार ही परस्पर सहाय्य आणि सामूहिक कृतीवर आधारित संघटना प्रणाली आहे. कोऑपरेशन हा शब्द लॅटिन असतो. त्याचा म्हणजे लॅटिन शब्द जो आहे को ऑपराय म्हणजेच एकत्र काम करणे या शब्दापासून आलेला आहे. सहकाराची तत्वे ही मार्गदर्शक नियमांचा समूह आहे ज्याद्वारे सहकारी संस्था आपली मूल्ये व्यवहारात आणतात. सहकाराची व्याख्या काय आहे? एच. कॅल्वर्ट यांच्या मते सहकार ही अशी संघटना प्रणाली आहे ज्यामध्ये व्यक्ती ऐच्छिकपणे समानतेच्या आधारावर आपल्या आर्थिक हिताला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येतात. आणि आयसीए ची मागच्या वेळेस पण आपण बघितलं ऍक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये. तर आयसीए ची जी व्याख्या आहे सहकाराची, सहकार ही संस्था व्यक्तीची स्वायत्त संघटना आहे, म्हणजे सर्व जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांची स्वायत्त संघटना आहे जी स्वइच्छेने एकत्र आलेली असून सामूहिक मालकी आणि लोकशाही नियंत्रणाखाली उद्योगाद्वारे सामायिक गरजा पूर्ण करते. तर त्याला सहकारी संस्था असे म्हणतात आयसीएच्या मते. तर या पद्धतीमध्ये आपण मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर रॉस्टेल तत्व काय आहे, जे आपण पूर्वी पण बघितलं. रॉस्टेलची 7 तत्वे 1844 मध्ये हा रॉस्टेलची तत्वे आली. यामध्ये इंग्लंडमधील रॉस्टेल येथे 1844 मध्ये 28 विणकरांनी पहिली सहकारी संस्था स्थापन केली व त्याची मूळ तत्वे मांडली. 6 ऍक्च्युली होते, पण 7वं तत्व जे ते 1995 मध्ये ऍक्च्युली आलं ज्यावेळेस. नंबर 1, खुले व ऐच्छिक सदस्यत्व, भेदभाव नाही कुठलाही. लोकशाही नियंत्रण, 1 सदस्य 1 मत, भांडवलावर मर्यादित व्याज,
व्यवहाराच्या प्रमाणात नफा वाटप म्हणजेच डिव्हिडंड जो आहे तो प्रॉपर डिवाइड केला जातो डिव्हिडंड प्रमाणात. त्यानंतर रोख व्यवहार उदार नाही आणि राजकीय व धार्मिक तटस्थता. सो हे कुठल्याही राजकीय किंवा धार्मिक याच्यामध्ये येत नाही. आयसीएची 7 पुनर्निर्धारित तत्वे 1966 वैकुंठभाई मेहता समितीने दिलेली. आयसीएने ऑक्टोबर 1966 मध्ये वैकुंठभाई मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून 7 तत्वे निश्चित केली. पहिलं ऐच्छिक व खुले सदस्यत्व म्हणजेच व्हॉलंटरी अँड ओपन मेंबरशिप. ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सदस्यत्व ऐच्छिक व सर्वांसाठी खुले आहे. जात, धर्म, लिंग, राजकीय मत यांच्यावर आधारित भेद केला जात नाही, कोणालाही जबरदस्ती केली जात नाही. नंबर 2, लोकशाही सदस्य नियंत्रण म्हणजेच डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल. सहकारी संस्था लोकशाही पद्धतीने सदस्याद्वारे नियंत्रित केल्या जातात. एक सदस्य एक मत हे तत्व पाळले जाते. नंबर 3, सदस्याचा आर्थिक सहभाग मेंबर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. सदस्य भांडवल उभे करतात, भांडवलावर मर्यादित व्याज दिले जाते. अतिरिक्त नफ्याचं वाटप व्यवहाराच्या प्रमाणात होते म्हणजे डिव्हिडंड. नंबर 4, स्वायत्तता व स्वतंत्रता म्हणजेच ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स. सहकारी संस्था स्वायत्त स्वयंसहाय्यी संघटना असतात. इतर संस्थांशी करार करताना सदस्यांचे लोकशाही नियंत्रण कायम राहते. नंबर 5, शिक्षण, प्रशिक्षण व माहिती एज्युकेशन, ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन. सदस्यांना जे प्रतिनिधी आहेत त्यांना व्यवस्थापकांना व कर्मचाऱ्यांना शिक्षण व प्रशिक्षण दिलं जाते. हे 5वं तत्व सर्वात महत्वाचं आहे, कारण शिक्षण प्रशिक्षण दिल्यानंतर संस्था जी आहे सहकारी संस्था खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाते. 6वं, सहकारामध्ये सहकार म्हणजे ज्या सहकारी संस्था आहेत त्यातल्या सहकारी जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सहकार, कोऑपरेशन अमॉंग दी कोऑपरेटिव्ह. सहकारी संस्था स्थानिक, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांसोबत काम करतात. महासंघ स्थापनेसाठी प्रोत्साहन होते. नंबर 7, समाजाची काळजी म्हणजेच कन्सर्न फॉर कम्युनिटी. ही 1995 मध्ये याचं नव्याने ऍड केली आयसीएने. सहकारी संस्था समुदायाच्या शाश्वत विकासासाठी काम करते. हे तत्व सहकाराला व्यावसायिक संस्थेपेक्षा वेगळे करते. 7 तत्वे आहेत. सहकाराचे आर्थिक फायदे काय आहेत? मध्यस्थांचे उच्चाटन म्हणजे जे मिडलमॅन असतात त्यांना इथलं सर्वच गोष्टी कट होतात त्यांच्या. ग्राहकांना स्वस्त उत्पादकता आणि जास्त भाव मिळतो. त्यानंतर कमी व्याजदरात कर्ज म्हणजे 4 ते 7% विरुद्ध सावकाराचे 50 ते 100% कर्ज. शेतमालाला न्याय भाव विपणन सहकार्यामार्फत मिळतं. त्यानंतर ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगारच्या बऱ्याचशा संकल्पना येतात. आर्थिक लोकशाहीचा प्रसार ज्यामध्ये संपत्तीचे विकेंद्रीकरण वगैरे या सर्व गोष्टी याच्यामध्ये मोडल्या जातात. भांडवल निर्मिती, सदस्यांच्या बचतीची एकत्र गुंतवणूक करून त्यांना भांडवल निर्मिती करणे किंवा त्यांना डिव्हिडंड शेअर करणे. हे जे आहेत ना हे सर्व आपल्याला लिहिणं गरजेचं आहे प्रत्येक याच्यामध्ये, कारण सहकाराचे जेवढे सामाजिक फायदे किंवा आर्थिक फायदे सर्व गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 तोही यात लिहिणं गरजेचं आहे. सहकाराचे सामाजिक फायदे काय आहेत? दुर्बल व अपेक्षित घटकांना जीवनमान उंचावणे, महिला सशक्तीकरण, बचत गट, दूध संस्था, हातमाग सहकारी संस्था याप्रमाणे उभारणी करणे. शिक्षण व प्रशिक्षण यांना साक्षर जर असेल प्रत्येक व्यक्ती सहकारातला तर आणि जर जागरूक असेल लोकशाही ऑटोमॅटिक सर्व गोष्टी त्या व्यक्तीला कळतात काय चाललंय काय नाही. शोषणापासून सुरक्षा, सावकार व्यापाऱ्यांचे शोषण कमी होते. सामाजिक एकोपा व बंधुभाव, विविध जात धर्माचे लोक एकत्र येऊन काम करतात त्याच्यामुळे सामाजिक एकोपा वाढतो आणि बंधुभाव सुद्धा वाढतो. ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन म्हणजे सहकाराचे हे सामाजिक फायदे आहेत. 97वी घटना दुरुस्ती अधिनियम 2011 यामुळे भारतीय राज्यघटनेचा भाग 9B जोडण्यात आला. यामध्ये 4 सहकारी तत्वे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले, ज्यामध्ये ऐच्छिक स्थापना, लोकशाही नियंत्रण, आर्थिक सहभाग आणि समाजाची काळजी या पद्धतीमध्ये. आणि याचा निष्कर्ष काय असू शकतो या प्रश्नाचा ऍक्च्युली हे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे निष्कर्ष, कन्क्लुजन हे हेडिंग्स वगैरे तुम्ही किंवा अंडरलाईन करा, मराठीमध्ये लिहित असाल तर. इंग्रजीमध्ये लिहिलं तर कॅपिटल लेटर्समध्ये हेडिंग्स आणि सब हेडिंग्स. सहकाराची तत्वे ही सहकारी चळवळीचा पाया आहेत. ती सहकारी संस्थांना लोकशाही, न्यायी व समाज उन्नतीसाठी कार्यशील बनवतात. वैकुंठभाई मेहता समितीने 1966 मध्ये निश्चित केलेली 7 आयसीएची तत्वे आजही जगभरातील सहकाऱ्यांना मार्गदर्शन करतात. सहकार केवळ व्यवसाय नाही तर तो एक जीवन पद्धती आहे किंवा जीवन दृष्टी किंवा दूरदृष्टी आपण म्हणू शकतो. आता परीक्षकांसाठी टिपा काय त्याच्यासाठी? याच्यामध्ये आयसीएची सर्व
जे टीप आता ह्याच्यामध्ये टीप का दिली आपण, कारण सर्व 7 तत्वे लिहिणं एका मागोमाग एक म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रत्येकाला 1 ते 2 मार्क मिळू शकतात तुम्हाला. वैकुंठभाई मेहता समिती ऑक्टोबर 1966 हे जरूर उल्लेख करायचा. याच्यामध्ये रॉस्टेल जी मॉडेल आहे त्याच्याबद्दल सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. IC 1966 यांना थोडक्यात वेगळं पद्धतीने थोडं लिहिलं गरजेचं आहे. 97वी घटना दुरुस्ती, कारण ही रिसेंट झालेली आहे 2011 मध्ये. सो त्याचा भाग 9B हा अधिक गुण देऊ शकतो, बोनस. त्यानंतर आर्थिक व सामाजिक फायदे स्वतंत्र विभागात लिहा, किंवा तुम्ही ह्याच्यात लिहिलं तरी चालेल, टेबल करून जरी लिहिलं तरी चालेल. आणि निष्कर्ष हा लिहिणंच गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये कन्क्लुजन तुम्ही काय दिले ते त्या पद्धतीमध्ये आहे. सहकार हा जीवनाचा मार्ग आहे, केवळ व्यवसाय नाही. हा जरा तुम्ही थोडं एक फ्रेजेस वापरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. आता तत्व जे आहे तुम्ही हे चुकीचं करू नका. जे तत्व असतात ना ते परिच्छेदात लिहिणं टाळा, करूच नका. नेहमी क्रमांकित जे उपशीर्षक आहेत ते वापरा. प्रश्न 2, लेखापरीक्षण महत्व, प्रकार आणि अधिकार व जबाबदाऱ्या हा 7 वेळा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 18, 19, 20, त्यानंतर 22, 23, 24, 25, 20 मार्कला प्रश्न आहे. सर्वाधिक वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. याचा अर्थ व व्याख्या. ऑडिट हा शब्द लॅटिन ऑडिरी म्हणजेच ऐकणे यापासून आलेला आहे. लेखापरीक्षण म्हणजे संस्थेची पुस्तके, खाती, वाउचर व आर्थिक विवरणे याची पद्धतशीर तपासणी करून त्याचं अचूकता व खरे व निष्पक्ष चित्र सादर करणे हे होते. म्हणजे हे पाहणे ऍक्च्युली हे होते का नाही याचा अर्थ होतो. MCS ऍक्ट 1960 कलम 81 द्वारे प्रत्येक सहकारी संस्थेला वर्षातून किमान एकदा शासनमान्य पॅनलमधील लेखापरीक्षकांकडून लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षणाची उद्दिष्ट काय आहेत? त्यामध्ये खाती व आर्थिक विवरणांची अचूक व सत्यता पडताळणे, चुका, घोटाळे व अनियमितता शोधणे व रोखणे, सदस्यांच्या हिताचे संरक्षण करणे, निधींचा योग्य वापर झाला आहे का हे तपासणे, कायदा व उपविधीचे पालन होते आहे का हे पाहणे, लेखापरीक्षण वर्ग अ, ब, क, ड निश्चित करणे, निबंधक व शासनाला अहवाल सादर करणे. लेखापरीक्षकांचे प्रकार काय आहेत? वैधानिक लेखापरीक्षण म्हणजे स्टॅट्युटरी ऑडिट. MCS ऍक्ट 1960 कलम 81 नुसार दरवर्षी किमान एकदा करणे बंधनकारक आहे. अहवाल नमुना फॉर्म N मध्ये सादर केला जातो. चाचणी लेखापरीक्षण म्हणजे ते टेस्ट ऑडिट म्हणू शकतो आपण. निवडक खात्याची नमुना आधारे तपासणी निबंधक कार्यालयाद्वारे केली जाते. याचा अहवाल नमुना फॉर्म A मध्ये दिला जातो. त्यानंतर सातत्यपूर्ण लेखापरीक्षण म्हणजेच कंटिन्युअस ऑडिट. वर्षभरात सतत लेखापरीक्षण लेखापरीक्षण मोठ्या व्यवहारात असलेल्या संस्थांसाठी योग्य आहे. नंबर 4, अंतिम लेखापरीक्षण म्हणजे फायनल ऑडिट. आर्थिक वर्ष संपल्यावर जे केलं जातं त्याला अंतिम लेखापरीक्षण म्हणतात. म्हणजे सहकारी संस्थांमध्ये सर्वात सामान्य प्रकार आहे हा. 5वं, विशेष लेखापरीक्षण स्पेशल ऑडिट. कलम 83 अंतर्गत निबंधकाने आदेश दिल्यावर केले जाते आणि अनियमितता जर असेल त्यामध्ये तरच केलं जातं, संशयास्पद असेल तेव्हा. नंबर 6, समांतर लेखापरीक्षण म्हणजेच कॉन्करंट ऑडिट. व्यवहार होतानाच त्याच वेळी केले जाते. घोटाळे त्वरित रोखता येतात. बँकेमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. अंतर्गत लेखापरीक्षण इंटरनल ऑडिट. संस्थेच्या स्वतःच्या कर्मचाऱ्याद्वारे अंतर्गत नियंत्रण तपासण्यासाठी वैधानिक लेखापरीक्षण पर्याय नाही, त्यामुळे इंटरनल ऑडिट हा पर्याय उपलब्ध आहे. लेखापरीक्षणाचे महत्व काय आहे? आर्थिक शिस्त, जबाबदारी व पारदर्शकता सुनिश्चित होते. व्यवस्थापनावर सदस्यांचा विश्वास वाढतो. दुर्व्यवस्थापन व घोटाळ्यापासून सदस्यांचे संरक्षण होते. निबंधकाला प्रभावी देखरेख ठेवण्यास मदत होते. कमकुवत क्षेत्र ओळखून सुधारणा सुचवली जाते. शासकीय अनुदान व कर्जासाठी पात्र ठरतात. त्यामुळे लेखापरीक्षकाचे अधिकार काय आहेत? सर्व पुस्तके, खाती, वाउचर व कागदपत्रे कोणत्याही वेळी पाहण्याचा अधिकार आहे. अधिकारी, कर्मचारी व सदस्यांकडून माहिती व स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार असतो. संस्थेच्या कोणत्याही शाखेची तपासणी करण्याचा अधिकार. देणेकरी, घेणेकरी व बँकांकडून शिल्लक पुष्टी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार. वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर राहण्याचा व बोलण्याचा अधिकार. पूर्वसूचना न देता आश्चर्यकारक भेटी व चाचणी तपासणी करण्याचा अधिकार. घोटाळा संशयास्पद असल्यास विशेष पडताळणीचा आदेश देण्याचा अधिकार. गंभीर अनियमितता असल्यास निबंधकाला थेट अहवाल देण्याचा अधिकार. लेखापरीक्षकाची कर्तव्य व जबाबदाऱ्या काय आहेत? लेखापरीक्षण पद्धतशीरपणे करणे व विहित मुदतीत पूर्ण करणे. ताळेबंद, नफा तोटा खाते, महसूल खाते सर्व पडताळणे. रोकड, बँक शिल्लक, साठा व मालमत्ता प्रत्यक्ष तपासणे. वाउचर, पावत्या, देयक व जर्नल नोंदी तपासणे. कर्जे, वसुली, थकबाकी व NPA तपासणे. वैधानिक लेखापरीक्षण अहवाल नमुना N मध्ये सादर करणे. दोष सुधारणे अहवाल नमुना O फॉर्म O मध्ये अनियमितता आढळल्यास देणे. माहितीची संपूर्ण गोपनीयता ठेवणे. लेखापरीक्षण किंवा लेखापरीक्षणामधली प्रणालीतली काही दोष असेल तर तो सुधारणा त्याची त्यांना कल्पना देणे किंवा सुचवणे.
लेखापरीक्षणाचे अहवालाचे नमुने काय आहेत? नमुना न, ओ आणि अ हे आपण टेबल बनवलं आहे. त्याचं नाव, उद्देश काय आहे? नमुना न जो आहे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल आणि उद्देश काय? मुख्य वार्षिक अहवाल संस्थेला व निबंधकाला अनिवार्य नंबर म्हणजे देणं गरजेचं आहे ऍक्च्युली. नमुना ओ, दोष सुधारणा अहवाल, अनियमितता आढळल्यास किंवा दोष दाखवण्यासाठी हा दिला जातो. नमुना अ, चाचणी लेखापरीक्षण अहवाल निबंधक कार्यालयाद्वारे चाचणी लेखापरीक्षणानंतर केला जातो. निष्कर्ष काय? लेखापरीक्षण हे सहकारी संस्थेचे रक्षक आहेत. ते आर्थिक शिस्त, पारदर्शकता व जबाबदारी अत्यावश्यक साधन आहे. लेखापरीक्षक सदस्याच्या हिताचे संरक्षण करण्यात आणि सहकारी चळवळीला निरोगी वाढ देण्यात सुनिश्चित करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावतो. सो त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ऑडिट करणं गरजेचं आहे खरं तर, हेच याच्यावरून सांगतोय. आणि टिप काय तुमच्यासाठी सर्वांसाठी? या प्रश्न जर आला तर ह्या प्रश्नासाठी नमुना न आणि ओ हे लिहिणं गरजेचं आहे आणि हे कीवर्ड्स आहेत ऍक्च्युअली, तुम्ही जरूर लक्षात ठेवा. नमुना न आणि ओ. कलम 81 वैधानिक व कलम 83 विशेष MCS ऍक्ट 1960 द्वारे हा पण लिहिणं गरजेचं. किमान 7-8 प्रकारचे लेखापरीक्षण एक ओळीत स्पष्टीकरणासह लिहा. आणि अधिकार व जबाबदाऱ्या ज्या आहेत ते स्वतंत्र विभागात तुम्ही मिसळून लिहू शकता, काही अडचण नाही. ऑडिट हा लॅटिन शब्द आहे, प्रभावी सुरुवात करण्यासाठी तुम्हाला चांगला ठरू शकतो. याची चुका करू नका. फक्त 4-5 प्रकार लिहिणे ही चूक असतं, कारण ह्याच्यात तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाहीत. मग सर्व 7च्या 7 प्रकार लिहा. प्रश्न तिसरा, निबंधक, मित्र, तत्ववेत्ता व मार्गदर्शक, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो. अधिकार व कार्य हा 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न. वर्ष 17, 19, 20, 22, 23 आणि 24 मध्ये 20 गुणांसाठी निश्चित येणारा प्रश्न आहे. प्रस्तावना काय याची करू शकतो आपण? सहकारी संस्थांचा निबंधक हा सहकारी चळवळीतील सर्वात महत्वाचा शासकीय अधिकारी असतो. मित्र, तत्ववेत्ता व मार्गदर्शक, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड हे शब्द त्याच्या त्रिसूत्री भूमिकेचे अचूक वर्णन करतात. मित्र, तत्ववेत्ता व मार्गदर्शक याचा अर्थ काय? मित्र म्हणून म्हणजे आता इथे मी क्रमांक दिला, तुम्ही ब, क, ड लिहा किंवा 1, 2, 3 लिहा, काही अडचण नाही. मित्र म्हणून काय? निबंधक नोंदणी, वाद निवारण, कायदेशीर समस्या सोडवण्यात मदत करतो. तो कठोर अधिकारी म्हणून नाही तर मित्राप्रमाणे संस्थेला सल्ला देतो. ब, तत्ववेत्ता म्हणून म्हणजेच सरकारी तत्वे, दीर्घकालीन उद्दिष्टे व धोरणांबद्दल ज्ञान व मार्गदर्शन देतो. लोकशाही व स्वयंसहाय्याच्या आदर्शांनी प्रेरणा देतो ऍक्च्युली. आणि क शेवटचं जे आहे, गाईड म्हणजे मार्गदर्शक म्हणून संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो, विचलन सुधारतो व योग्य मार्ग दाखवतो. MCS ऍक्ट व उपविधींचे पालन होते आहे का हे खात्री करतो. ड नियामक म्हणून 2020 मधला पेपर त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. आपण ते तुम्ही ऍड करू शकता, काही अडचण नाही. शिस्त लावतो, अनियमिततेवर कारवाई करतो, गैरव्यवस्थापित समस्या बरखास्त करतो, कलम 78 आणि योग्य प्रशासन सुनिश्चित करतो. महाराष्ट्रातील सहकार विभागाची शासकीय रचना कशी आहे? ह्याच्यासाठी आपण काय केलेलं, एक टेबल बनवलेला आहे, तसं तुम्ही बनवू शकता किंवा एकाखाली एक जरी लिहिलं तरी चालतं. पद, स्तर आणि नियुक्ती. सहकार आयुक्त व निबंधक राज्यस्तरीय असतात, हे प्रमुख असतात राज्याचे. म्हणजे निबंधक जे असतात ते राज्य शासनाकडून नियुक्ती होते. अतिरिक्त किंवा संयुक्त निबंधक राज्य विभागीय असतात, हे त्यांची राज्य शासनाकडून नियुक्ती होते. उपनिबंधक विभागीय स्तरावरती असतात, हे राज्य शासनाकडून निवडले जातात. त्यानंतर सहाय्यक निबंधक जिल्हास्तरीय राज्य शासनाकडून आणि वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षक तालुकास्तर निबंधकाकडून याची नियुक्ती होते. निबंधकाचे अधिकार काय आहेत? कलम आणि त्या क्रमांकासह लिहिणं गरजेचं ऍक्च्युली. नोंदणी, पहिला नोंदणी, नवीन संस्था नोंदणी, उपविधी सुधारणा कलम 9 ते 16 MCS ऍक्ट 1960. ही कलम लक्षात ठेवा ऍक्च्युली, खूप महत्वाचे आहेत. तपासणी व चौकशी, कोणत्याही संस्थेची पुस्तके, खाती तपासणे कलम 77 व 78. लेखापरीक्षण आदेश व लेखापरीक्षक नियुक्ती कलम 81 व 83. अधिक्रमण, संचालक मंडळ बरखास्त करणे, प्रशासक नियुक्ती करणे कलम 78 विसर्जन, नोंदणी रद्द करणे व संस्था बंद करणे कलम 102 100 वाद निवारण, सदस्य व संस्थांमधील वाद सोडवणे कलम 91. अधिभार, दोषी अधिकाऱ्याकडून रक्कम वसूल करणे कलम 88. विशेष लेखापरीक्षण कलम 83 अंतर्गत आदेश. नियुक्ती, शासकीय अभिहस्तांकिती किंवा जे लोकपरीक्षक आहेत, प्रापक आपण म्हणतो त्यांना, परिसमापक यांची नियुक्ती करणे. त्यानंतर 10 निवडणूक, देखरेख, सहकारी संस्थांची निवडणुकांवर देखरेख करणे. निबंधकाची कार्य काय आहेत?
सहकारी संस्था नोंदणी सुधारणा व रद्द करणे, त्यानंतर सहकारी संस्थांवर पर्यवेक्षण, नियंत्रण व तपासणी, सदस्य अधिकारी व संस्थांमधील वादांचे निराकरण, महसूल वसुली व कायद्यांद्वारे थकबाकी वसुली, परिसमापक नियुक्ती व दिवाळखोर संस्थांचे विसर्जन, सहकार व प्रशिक्षण किंवा सहकाराचे शिक्षण, प्रशिक्षण व जागरूकता यांचा प्रचार, राज्य शासनाला वार्षिक अहवाल तयार करून देणे, शासकीय धोरण व योजनांची अंमलबजावणी. आता याचा निष्कर्ष काय? निबंधक हा सहकारी चळवळीचा कणा व रक्षक आहे. त्यांचा मित्र, तत्ववेत्ता, मार्गदर्शक याच्या त्रिसूत्री भूमिका असते. MCS ऍक्ट अंतर्गत नियामक अधिकार त्याला महाराष्ट्रातील सहकारी संस्थेला अपरिहार्य स्तंभ बनवतात. आता या तुमच्यासाठी टीप काय या प्रश्नासाठी? मित्र, तत्ववेत्ता, मार्गदर्शक प्रत्येक शब्दाचे स्वतंत्र स्पष्टीकरण द्या. MCS ऍक्ट 1960 कलम क्रमांक पूर्ण गुणांसाठी हे लिहिणं गरजेचं आहे, व्यवस्थित सगळे कलम. प्रशासकीय रचनेचा तक्ता काढा, जर तुम्हाला काढता आला तर त्याला चांगले गुण मिळू शकतात. म्हणजे जसं मी सांगितलं की प्रेझेंटेशन खूप महत्वाचं. 2014 मधला जो तालुकास्तरीय रचना आहे तो पर्यंत तुम्ही काढू शकता. त्यानंतर नियामक भूमिका कलम 78 हा 2020 मध्ये पेपरमध्ये जोडलेला असतात. ऍक्च्युली ते तुम्ही जरी टाकलं तरी चालतं. आता चूक काय करायची नाही, फक्त अधिकार लिहिणे आणि कार्य विसरणे असं करू नका, सगळंच लिहा ऍक्च्युली. प्रश्न 4, वैद्यनाथ समिती, STCS आणि LTCCS. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे तो 5 वेळा विचारला गेला, 17, 18, 20, 22, 25. मे बी यावर्षी विचारला जाईल किंवा नाही सांगता नाही येणार. जर समजा CHS मध्ये किंवा ह्याच्यामध्ये विचारला तर तुम्हाला चौथ्या पेपरमध्ये, जर तर बाकी नाही विचारणार कुठे. गुण याला 10 गुणाचा प्रश्न आहे. प्रस्तावना काय याची? भारत सरकारने प्रोफेसर वैद्यनाथन, ज्येष्ठ अर्थतज्ञ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण सहकारी पतसंस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी कार्यगट स्थापना केली. 2 स्वतंत्र अहवाल, अल्पमुदत सहकारी पतसंस्था STCCS 2004 मध्ये आणि 2 दीर्घ मुदत सहकारी पतसंरचना म्हणू शकतो आपण LTCCS 2006 मध्ये. आता ह्या समितीची गरज का होती ऍक्च्युली? पॅक्स म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज मध्ये प्रचंड संचित तोटा, DCCBs मध्ये मोठा अनुत्पादक कर्ज म्हणजे NPAs आपण म्हणतो त्यांना, सहकारी पतसंस्थेचे राजकीयकरण व गैरव्यवस्थापन, शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसे संस्थात्मक कर्ज मिळत नव्हते, त्यासाठी याची गरज होती ऍक्च्युली. STCCS, आता हे दोन्ही स्वतंत्र लिहायचे, LTCCS आणि STCCS. STCCS साठी प्रमुख शिफारसी: अल्पमुदत सहकारी पतसंरचना, यामध्ये नंबर 1 आर्थिक पॅकेज, पॅक्स व DCCBचा संचित तोटा साफ करण्यासाठी 13,596 कोटींचं एक वेळेसचे विशेष पॅकेज नंतर 14,235 कोटींमध्ये सुधारित करून दिलं होतं. त्यानंतर पॅक्स म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीला स्वायत्तता, पूर्ण कार्यात्मक व आर्थिक स्वायत्तता, ज्यामध्ये शासनाचा हस्तक्षेप फार कमी होतो, म्हणजे नाही म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं म्हणू शकतो. व्यावसायिक व्यवस्थापन, बँकिंग व व्यवस्थापन तज्ज्ञ जे आहेत त्यांना 3 स्तरावर नियुक्त करणे. त्यानंतर नियमित लोकशाही निवडणुका, सर्व स्तरावर वेळेत नियमित निवडणुका करणे. संपूर्ण संगणकीकरण, ज्यामध्ये पॅक्स व DCCBचे सर्वांचे संगणकीकरण. बहुस्त्रोत कर्ज, ज्यामध्ये पॅक्सला फक्त DCCB कडूनच कर्ज घेण्याची म्हणजे सक्ती नसावी, बाकी ते नाबार्ड वगैरे करून सुद्धा कर्ज घेऊ शकतात, असं याच्यामध्ये सक्ती नसल्याचा एक उल्लेख आहे. NPAs व तोट्याचे निवारण म्हणजे संचित तोटे व NPA शासकीय मदतीने साफ करावेत, ज्यामध्ये दुसरं नेक्स्ट आहे कायदेशीर सुधारणा, ज्यामध्ये राज्य सहकारी कायद्यात दुरुस्ती करून अधिक स्वायत्तता देणे. नेक्स्ट नाबार्ड नोडल एजन्सीज, ज्यामध्ये आपण असं म्हणूया की जे पुनरुज्जीवन पॅकेजची अंमलबजावणी व देखरेख या पद्धतीमध्ये. LTCCS साठी शिफारसी: दीर्घ मुदत ज्या सहकारी पतसंस्था आहेत किंवा पतसंरचना आहेत त्याच्यासाठी. भूमी विकास बँका म्हणजेच LDB, त्या सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँका पुनरुज्जीवन करणे. त्यानंतर कमकुवत ज्या LDB आहे त्यातला बलाढ्य संस्थांमध्ये विलिनीकरण करणे. LDBच्या संचित तोट्यासाठी एक वेळची आर्थिक मदत करणे. काही LDBचे बहुउद्देशीय सहकारी संस्थांमध्ये रूपांतरण करणे. आता याचा परिणाम व प्रभाव काय झाला? भारत सरकारने शिफारशी मान्य करून पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले. नाबार्ड नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले. महाराष्ट्र शासनासह अनेक राज्यांनी केंद्र शासनाने MOU त्यांच्याशी MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केले. पॅक्स प्रायमरी ऍग्रिकल्चरल सोसायटी व डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज या आर्थिक स्वायत्तता लक्षणीय सुधारणा. आता पॅक्स तुम्ही लिहू शकता DCCB असं थोडंसं शॉर्ट फॉर्म लिहा, काही अडचण येत नाही.
आता याचा निष्कर्ष काय आहे? वैद्यनाथ समितीने भारताच्या ग्रामीण सहकारी ज्या संरचना आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सर्व कालबद्ध व आर्थिक पाठिंब्यासह रोडमॅप प्रदान केला ऍक्च्युली, आणि आर्थिक मदत, स्वायत्तता व व्यावसायिक व्यवस्थापनावर भर लाखो शेतकऱ्यांपर्यंत किंवा जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत कृषी कर्ज पोहोचण्यात महत्वाचं ठरलं ऍक्च्युली. आता परीक्षासाठी तुमच्यासाठी टिप काय याच्यामध्ये? एलटीसीसीएस आणि एसटीसीसीएस जर आलं तर त्याचं काय करायचंय? एसटीसीसीएस व एलटीसीसीएस याच्या स्वतंत्र शिफारसी 2 विभागात लिहायच्यात ऍक्च्युली, हेडिंग्स टाकून व्यवस्थित. त्यानंतर 13,596 कोटीचं पॅकेज, हे आकडा विशिष्ट त्यात म्हणजे नमूद करा, कारण हा आकडा खूप महत्वाचा आहे. नाबार्डच्या नोडल एजन्सीजचा उल्लेख करा. त्यानंतर प्रोफेसर ए वैद्यनाथन यांचं पूर्ण नाव लिहा, कारण ते महत्वाचं आहे, कारण त्यांच्याच शिफारसीनुसार ह्या गोष्टी झालेल्या आहेत. फक्त चुका काय करायच्या नाही आहेत की एसटीसीसीएस लिहिणे, एलटीसीसीएस विसरणे असं नका करू. फक्त जर वैद्यनाथन समितीचं जर विचारलं तर दोन्ही लिहा. प्रश्न 5वा काय आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक म्हणून भूमिका त्याच्यामध्ये जर विचारला तर हा 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. 23 पर्यंत विचारला होता, आता यावर्षी विचारला जाण्याची शक्यता आहे, पण महत्वाचा आहे. जरी नाही विचारला तरी 17, 18, 19 आणि 23 मध्ये विचारला होता 20 गुणासाठी. जर पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. याची प्रस्तावना कशी होऊ शकते? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ज्या आहेत, MSCB म्हणजेच ज्या राज्यस्तरीय बँका आहेत, सहकारी बँक 1911 मध्ये स्थापन झाली. ती महाराष्ट्रातील 3 स्तरीय अल्पमुदत सहकारी पतरचनेतील शिखर म्हणजे सर्वात टॉपची बँक आहे. शिखर बँक म्हणा किंवा एक हेड ब्रांच म्हणू शकतो आपण त्याला. नाबार्ड व गाव पातळीवरील ज्या पॅक्स आहेत, प्रायमरी अग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी, यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून ती काम करते. कोण काम करते दुवा म्हणून? तर MSCB. सो सगळ्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील 3 स्तरीय सहकारी पतरचना जी आहे, आता हे तिथे पण आपण टेबल बनवलेलं आहे ऍक्च्युली, तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. स्तर, संस्था, स्तर आणि क्षेत्र असं. प्रथम शिखर म्हणजे 1 नंबरला जी आहे ती संस्था, राज्यस्तरीय जी संस्था आहे ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक MSCB, राज्यस्तरीय संपूर्ण महाराष्ट्रात असते. द्वितीय माध्यम म्हणजे मध्यम आकाराचे जे आहेत स्तर तिचा असतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ज्यामध्ये आता तुम्ही इथेच बघा, जिथे जिल्हा मध्य लिहिले ना, मध्यवर्ती तुम्ही इथं म्हणजे इथे तुम्ही स्तर लक्षात येईल लगेच. इथं मध्यवर्ती ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्यांचा स्तर मध्यम असतो ऍक्च्युली, म्हणजे 2 नंबरचा. जिल्हास्तरीय बँका असतात ह्या खरं तर, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतात, एवढं लक्षात ठेवा. राज्यस्तरीय जर म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्र येणार, आणि जर जिल्हास्तरीय असेल तर जिल्हास्तर आणि मध्यम येणार. जिल्हास्तरीय जेवढ्या बँका आहेत त्या मध्यम स्तराच्या असतात. नंतर पॅक्स म्हणजे प्रायमरी ज्या पतसंस्था आहेत प्राथमिक लेवलच्या, ज्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, पॅक्स म्हणजे प्रायमरी अग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी, या गाव स्तरावर असतात आणि प्रत्येक गावामध्ये असतात. सो हे खूप सोपं आहे लक्षात ठेवायला टेबल हा. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? गाव पातळी आली तर पॅक्स, ठीक आहे, म्हणजे म्हणजे त्यात तुम्हाला थोडंसं इलॅबरेट करून लिहू शकता. जिल्हा पातळी आली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि राज्यस्तरीय आले तर संपूर्ण महाराष्ट्रात. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात जर असेल तर ते पहिला म्हणजे प्रथम येणार, त्याचा 1 नंबरला मेन म्हणू शकतो आपण त्याला. आणि दुसरं जर असेल जसं जिल्हा मध्यवर्ती आलं तर मध्यम, आणि पॅक्स म्हणजे तृतीय शेवटच्या क्रमांकावरती प्राथमिक ज्या कृषी संस्था आहेत त्या गावस्तरीवर असतात. त्यांना सोप्या पद्धतीमध्ये लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर नेक्स्ट MSCB बँकेचे जे कार्य आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आर्थिक कार्य, आणि तुम्ही याचा टेबल असेल तर टेबल बनवू शकता किंवा एकाखाली एक लिहिलं तरी चालतं. आर्थिक कार्य काय आहे? DCCBला अल्पमुदत व मध्यम मुदत कर्ज देणे, सार्वजनिक सदस्य व संस्था किंवा शासनाकडून ठेवी स्वीकारणे, नाबार्डच्या पुनर्वित्ताचे DCCBला हस्तांतरण, त्यानंतर सर्व सहकारी पतसंस्थांशी बँकर्स बँक म्हणून काम करतात. नेक्स्ट जो आहे 2 नंबरचा नियामक व देखरेख कार्य काय असतं? सर्व 31 DCCB ज्या आहेत त्यांच्या कामकाजावर देखरेख व तपासणी करणे, DCCBला मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य देणे, एक समान पत धोरणे व व्याजदर तयार करणे. विकासात्मक कार्य, ज्यामध्ये ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी बँकिंग प्रचार करणे, DCCB व पॅक्सच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. त्यानंतर शासकीय कृषीपत योजना ज्या आहेत, KCC पीक विमा राबवणे, नाबार्ड, RBI व राज्य शासनाचे संपर्क राखणे.
नंबर 4 जो आहे प्रतिनिधी कार्य, ज्यामध्ये शासकीय खजिना जो आहे ज्याच्यामध्ये कर व महसूल वसुली करणे, त्यानंतर शासन पुरस्कृत योजना व अनुदान राबवणे, सहकारी बँकांसाठी समाशोधन गृह तयार करणे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युली आणि करतात. आता हे कशा पद्धती होतं ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यानंतर MSC बँकेचे जे महत्व आहे ते काय आहे, नाबार्ड त्यानंतर MSC बँक, त्यानंतर DCCB, त्यानंतर पॅक्स, त्यानंतर शेतकरी या साखळीतील सर्वात महत्वाचा दुवा असते. सो खूप महत्वाची गोष्ट आहे. हे तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ केलं तरी चालेल. नाबार्ड 1 नंबर, त्यानंतर MSCB, DCCB, पॅक्स, शेतकरी यामध्ये अशी साखळी तयार करू शकता तुम्ही, किंवा गोल जरी केलं तरी चालेल. पॅक्स नेटवर्कद्वारे किसान क्रेडिट कार्ड KCC सुविधा. आता हे किसान क्रेडिट कार्ड काय त्याचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया, कशा पद्धतीने काम करतं ते. दरवर्षी 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळतं. त्यामध्ये सहकारी साखर कारखाने व दुग्ध संस्थांना आर्थिक पाठबळ मिळते. ज्यामध्ये आता याचा निष्कर्ष काय होऊ शकतो, MSC बँक जी आहे ती महाराष्ट्रातील ग्रामीण पताचा म्हणजे जीवनधारा म्हणू शकतो आपण, एक बॅकबोन म्हणू शकतो खरं तर. शिखर बँक म्हणून नाबार्ड व पॅक्स यांच्यातील दुवा म्हणून काम करताना ती लाखो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व परवडणारी कृषी कर्जे पोहोचवते. आता हे सर्रास होतं खरं तर, पण आता एक नवीन आताच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष न घालता हे सिलेबस वाईज आपल्याला बघायचंय. सो परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, 3 स्तरीय रचनेचा तक्ता काढा. जसं मी बोललो बघा, तक्ता तुम्हाला काढणं गरजेचं आहे, कारण चांगला काढला तर तुम्हाला ते मार्क्स मिळतात तिथे. 1911 ची स्थापना, 31 DCCB चे हे आकडे लक्षात ठेवा, विशिष्ट आकडे आहेत ऍक्च्युली. जसं पूर्वीचा जो होता 13,559 ऍक्च्युली, हा जो आकडा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे पूर्वीच्या व्हिडिओमधला वैद्यनाथन समितीचा. नाबार्ड संबंध हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर कार्य 4 भागात टाका, ज्याच्यामध्ये आर्थिक, नियमन, विकासात्मक आणि प्रतिनिधित्व. आणि फक्त चूक काय करायची नाही की 3 स्तरीय रचना न लिहिता थेट कार्य लिहिणे, ही चूक करू नका, सर्वच लिहा खरं तर. प्रश्न 6वा, सहकारी चळवळीचे भविष्य, खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, संगणकीय युग. आता हा जो प्रश्न आहे जवळजवळ 5 वेळा गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा आला होता, आपण तो मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय खरं तर. 18, 19, 23, 25, 20 मार्क्सचा प्रश्न होता. खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. 1991 नंतर भारताने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण LPG धोरण स्वीकारले. या जागतिक शक्ती व संगणकीय युगाने सहकारी चळवळीला खोल परिणाम केला, ज्यामध्ये सहकाराचे भविष्य आव्हानाशी जुळून घेणाऱ्यावर किंवा मूल तत्वे जे आहेत किंवा मूल्य जपण्यावर अवलंबून आहे. आता याचं अशी प्रस्तावना, आता ह्याच्यामध्ये ना खाजगीकरण हे जे आहेत सर्व आपल्याला LPG जे धोरणं आहेत ना ते सर्व लिहायचे आहेत. खाजगीकरण आणि सहकारी चळवळ पहिला, यामध्ये आव्हाने आणि संधी काय आहेत. आव्हान काय आहे ते, खाजगी कंपन्या चांगल्या संसाधनासह स्पर्धा करतात, सहकाराच्या बाजारपेठेतील हिस्सा कमी होण्याचा धोका जास्त असतो, सहकारी किंवा सरकारी आर्थिक मदत व अनुदान कमी होते याच्यामध्ये खाजगीकरणामध्ये. संधी काय असतात त्याच्यामध्ये, खाजगी क्षेत्राकडून व्यवस्थापन कौशल्य शिकता येतं, संयुक्त उद्यम व धोरणात्मक भागीदारी करता येते. खाजगीकरण लहान उत्पादकांसाठी सहकाराची गरज अधोरेखित करते. सो खूप महत्वाचा गोष्टी आहेत. त्यानंतर दुसरा आहे जागतिकीकरण आणि सहकारी चळवळ. आता हे सुद्धा आव्हाने, संधी हे सर्व लिहिणं गरजेचं आहे प्रत्येकाच्यामध्ये. हे इम्पॉर्टंट आहेत ऍक्च्युली. 2-2, 3-3 जरी लिहिले तुम्ही एकात तरी बेस्ट आहे. आव्हाने काय आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे तीव्र स्पर्धा, जागतिक किमतीचे चढउतार, सदस्यावरती विपरीत परिणाम होतात, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके अनिवार्य राहते. म्हणजे आपल्या थोडक्यात आपण म्हणूया की ऍक्रेडिएशन, थोडक्यात इंग्रजीमध्ये. याची संधी काय असू शकते, जागतिक बाजारात निर्यात, ज्यामध्ये उदाहरणार्थ अमूल बटर जागतिक ब्रँड बनला, तुम्हाला माहितीच असेल, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. ICA जागतिक नेटवर्क व समर्थन मिळते. त्यानंतर ई-कॉमर्सद्वारे जागतिक बाजारात प्रवेश मिळतो. ई-कॉमर्स म्हणजे जसं अमेझॉन सारख्या ज्या संस्था आहेत त्या, आता ही ई-कॉमर्स मध्ये काम करणारी प्रायव्हेट कंपनी आहे. सेंद्रिय उत्पादकांना प्रीमियम जागतिक बाजार मिळतो. सो हा एक खूप मोठी संधी आहे. नंबर 3 जे आहे उदारीकरण आणि सहकारी चळवळ, ज्यामध्ये आव्हाने आणि संधी सेम लिहायचं आहे आपल्याला. नियमन कमी झाल्याने सहकारी संस्था ज्या आहेत त्यांचं संरक्षण कमी झालं. त्यानंतर व्यावसायिक बँका ज्या आहेत व ज्या NBFC आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा खूप जास्त झाली आणि व्याजदर उदारीकरणामुळे कर्जाचा खर्च वाढत गेला किंवा वाढतोच ऍक्च्युली, आता असंही बघितलेलं आहे. पण संधी काय आहे त्याच्यामध्ये, नव्या क्षेत्रात विस्ताराचे स्वातंत्र्य, बाजारातून संसाधने उभे करणे, रोखे व कर्ज रोखे याची स्वतंत्र गोष्टी तुम्हाला म्हणजे मिळतात ऍक्च्युली ह्याच संधीमध्ये, म्हणजे उदारीकरणामुळे याचा फायदा पण होऊ शकतो.
आधुनिकीकरण व सेवा उन्नतीची संधी मिळते. ऍक्च्युली सेवा चांगल्या पद्धतीची सेवा मिळते सर्व लोकांना. जर आधुनिकीकरण म्हणजे कम्प्युटरायझेशन जर झालं असेल सर्वांचं, तर त्या पद्धतीची सेवा सर्व संस्था जे मेंबर्स आहेत त्यांना मिळतात. नेक्स्ट आहे संगणकीय युग आणि सहकारी चळवळ. ह्याचं सुद्धा आव्हाने आणि संधी लिहायचे आपल्याला 4 पार्टमध्ये दिलेलं आहे. आव्हानं काय? लहान सहकार्यासाठी आयटी पायाभूत सुविधांचा उच्च खर्च, जुन्या सदस्यांचा व कर्मचाऱ्याचा विरोध, सायबर सुरक्षा धोके व डेटा चोरीचा खूप जास्त धोका. संधी काय आहे त्याच्यामध्ये? कोर बँकिंग सोल्युशन्स, ज्यामध्ये सीबीएस आपण म्हणतो, कार्यक्षमता वाढते, खर्च कमी होतो यामध्ये. इंटरनेट व मोबाईल बँकिंग याच्यामुळे दूरच्या ग्रामीण सदस्यांपर्यंत पोहोचता येतं. म्हणजे आपण आज जसं बघतो युपीआयने पेमेंट, आपण आज इथून तुम्ही दिल्ली, मुंबई किंवा दुसऱ्या देशातही पैसे पाठवू शकता या पद्धतीने. ई नॅम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजार, ई नॅमचं आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. शेतकऱ्यांना डिजिटल व्यासपीठ, ज्यामध्ये डिजिटल ज्या किसान क्रेडिट कार्ड हे पद्धतमध्ये आपण व्हिडिओ बनवतोय आपण. कर्ज मिळवणे वेगवान होतं याच्यामध्ये. डिजिटल व्यवहारांनी पारदर्शकता, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होतो. म्हणजे थोडक्यात काय की ट्रान्सपरन्सी राहते ऍक्च्युली. आणि तुम्ही जेवढं हे म्हणजे प्रूफ राहतो तुमच्याकडे की तुम्ही एखाद्याला ट्रान्सफर केले पैसे, तर त्याचं तुम्ही एक त्यांना हे पाठवू शकता, स्क्रीनशॉट पाठवू शकता या पद्धतीमध्ये. आणि चांगली गोष्ट आहे खरं तर, हे खूप महत्वाचं आहे. याचा निष्कर्ष काय आहे? एलपीजी व संगणकीय युगामुळे सहकार्यांसमोर गंभीर आव्हाने व रोमांचक संधी दोन्हीही निर्माण झालेल्या आहेत. जे सहकारी तंत्रज्ञान स्वीकारतात, व्यावसायिक व्यवस्थापन अंगीकृत करतात व मूल्ये जपतात, तेच यामध्ये टिकतील असं नाही. तर सगळ्यांनाच काम करता येतं, भरभराटी होते. आणि अमूलचे तर पूर्ण सगळं जगप्रसिद्ध आहेत. याची यशोगाथाच मोठी आहे ऍक्च्युली. आता हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं टीप आहे ही, ज्यामध्ये प्रत्येक घटक XJUS स्वतंत्र उपसर शाखा सह लिहा. म्हणजे थोडक्यात काय, ABCD मध्ये थोडक्यात म्हणायचं आपल्याला, ABCD EFG वगैरे असं या पद्धतीमध्ये. प्रत्येक घटकांसाठी आव्हाने आणि संधी दोन्ही लिहा. अमूलची यशोगाथा जागतिकीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. जागतिकीकरणामध्ये अमूलचं नाव नक्की टाका. ई नॅम्स व CBS आधुनिक ज्ञान दर्शवते, ह्याचा उल्लेख करा. त्यानंतर किसान क्रेडिट कार्डचा सुद्धा उल्लेख करा. निष्कर्ष सकारात्मक ठेवा, कारण ते महत्वाचं आहे. कारण हे वाचून तुम्हाला त्याचे हे मिळतात, मार्क्स मिळतात. चुका करू नका. काय चूक करायची नाही, फक्त आव्हाने लिहायची आणि संधी विसरायची. म्हणजे एखादं तुम्ही आव्हान लिहिलं आणि संधी तुम्ही नाही लिहिली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. नंबर 7, प्रश्न क्रमांक 7, मॅक्लेगन समितीच्या शिफारशी विचारला गेलेला प्रश्न होता. हा 4 वेळा विचारला होता, 2017, 18, 19, 20. हा पण महत्वाचा प्रश्न आहे, 10 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो ऑर मध्ये. मॅक्लेगन समिती भारत सरकारने 1914 मध्ये सर एडवर्ड मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. 1904 व 1912च्या सहकारी कायद्यानंतर सहकारी चळवळीच्या प्रगतीचे मूल्यमापन करणारी ही पहिली प्रमुख समिती आहे. अहवाल 1915 मध्ये सादर झाला खरं तर, पण ही पहिली समिती आहे ऍक्च्युली मॅक्लेगन समिती. प्रमुख शिफारशी काय आहे त्याच्या? प्राथमिक संस्थांचा आकार, ज्यामध्ये गाव पातळीवरील संस्था लहान व एकाच गावापुरत्या मर्यादित असाव्यात. चांगले सामाजिक नियंत्रण व कर्ज वसुली, ज्यामध्ये टॅक्सचे महासंघ, यामध्ये सर्व प्राथमिक पतसंस्था ज्या आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांशी संलग्न असाव्यात, जोडल्या जाव्यात, DCB सोबत जोडलेलं असं सर्व पॅक्स. राज्यस्तरावर शिखर बँक जी आहे त्याच्यामध्ये प्रांतिक सहकारी बँका, शिखर बँका म्हणतो आपण त्यांना, राज्य पातळीवर स्थापन कराव्यात. 3 स्तरीय रचना पूर्ण होते यामध्ये, कारण ती ऑटोमॅटिक DCCB राज्यस्तरीय शिखर बँकांना जोडलेली असते. गैरपत सहकारी, ज्यामध्ये ग्राहक विपणन, दुग्ध सहकारी संस्थांनाही सक्रियपणे प्रोत्साहन करावे. शासकीय समर्थन, राज्य शासनाने सक्रिय आर्थिक मदत व प्रोत्साहन द्यावे. निबंधकाला अधिकार, पर्यवेक्षण, तपासणी व नियंत्रणासाठी पुरेसे अधिकार. प्रशिक्षण व शिक्षण प्रशिक्षण म्हणूया, ज्यामध्ये सदस्य, पदाधिकारी, अधिकारी यांचं शिक्षण प्रशिक्षण आवश्यक आहे. शासनाने हस्तक्षेप ह्याच्यामध्ये होत नाही ऍक्च्युली, कारण करतच नाही. शासनाने मदत करावी पण दैनंदिन व्यवस्थापनात कुठलाही हस्तक्षेप करू नये. हे मॅक्लेगन समितीचे त्यांनी मांडलेले काही गोष्टी आहेत. महत्व व परिणाम, यामध्ये 3 स्तरीय सहकारी पतरचना, ज्यामध्ये पॅक्स, DCCB, त्यानंतर SCB समितीच्या शिफारसीवर आधारित हीच रचना आजही भारतभर चालते ऍक्च्युली. ही ज्यामध्ये 100+ वर्षांचा या नंतरही आज तागायत चालू आहे. पहिल्यांदाच गैरपत सहकाऱ्यांना समान महत्व,
दिलं जातं त्यामध्ये. आता याचा निष्कर्ष काय होऊ शकतो? मॅक्लेगन समिती ही भारतातील सहकारी इतिहासातील मोलाचा दगड म्हणू शकतो आपण. खूप महत्वाचं यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. गाव पातळीवरील पॅक्स जे आहेत त्यामध्ये जिल्हा बँका ते राज्य शिखर बँका ह्या 3 स्तरीय रचना आजही कोट्यावधी शेतकऱ्यांची सेवा करते. परीक्षकांसाठी टिपा काय याच्यामध्ये? 1914 नियुक्ती हे मेन्शन करा, 15चा अहवाल मेन्शन करा, दोन्ही महत्वाचं आहे. सर एडवर्ड मॅक्लेगन यांचं पूर्ण नाव लिहा. सर एडवर्ड मॅक्लेगन हे पूर्ण नाव लिहा. प्रत्येकाचं पूर्ण नाव लिहा ज्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे. हे पाठच करा, काय सोपं नाव आहे, जास्त काय अवघड नाही आहे. 3 स्तरीय रचनेशी जोडणी ज्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता ह्याच्यामध्ये चुका काय करायच्या नाहीत. हे 1915 1951 हे गोंधळ नाही करायचं ऍक्च्युली. 1915 मॅक्लेगन समितीचा अहवाल आणि गोरवाला 1951 यामध्ये गोंधळ होऊ शकतो. सो त्याच्यामुळे ते करायचं नाहीये. हेही आपण बघणार आहोत. आता पार्ट 2 मध्ये आपण दुसरा व्हिडिओ जो बनवतोय ना त्याच्यामध्ये आपण आता बाकीचे प्रश्न बघूया, कारण त्यामध्ये आता बाकीच्या प्रश्नांसाठी सुद्धा तुम्हाला दुसरा पार्ट बघावा लागेल, कारण या पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या खूप लेंदी आहेत. सो त्याच्यामुळे दुसऱ्या पार्टसाठी वेट करा. तर हा होता भाग 1 ऍक्च्युली. एक्सपेक्टेड अपेक्षित प्रश्न जे आहेत ते जे काही येतील त्यासाठी. पुढचे जे काही प्रश्न येणार आहेत म्हणजे 8, 9, 10 आणि पुढचे जे काही प्रश्न आहेत, आता आपण बघितले 7 प्रश्न, 7 पर्यंत जेवढे प्रश्न येणार आहेत ते. आणि पुढचे जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया कशा प्रकारे येऊ शकतात, कुठले प्रश्न आहेत ते. तर तोही व्हिडिओ बघा, दुसराही पार्ट मधला व्हिडिओ बघा, त्यामध्येही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणार आहेत. आपण बाकी जसं म्हटलं व्हिडिओमध्ये की इनॅम्स आणि केसीसी याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. तोही व्हिडिओ येईलच लवकरच. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करा, पाळा व्यवस्थित, ते बघा, थोडासा व्यवस्थित अभ्यास करा. नाही समजलं कुठली एखादी गोष्ट विचारा, काही अडचण नाही. मी ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. आणि ऑफकोर्स कारण तुमचं पण अंडरस्टँडिंग पाहिजे ऍक्च्युली. तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला पण ऍटलीस्ट थोडं लक्षात ठेवलं तर त्याच्या आधारे तुम्ही लिहू शकता. म्हणजे जसं मॅक्लेगन समिती आहे किंवा त्यातले काही इयर आहेत, समजा 1914 असेल किंवा 1915 असेल वगैरे, हे जे इयर आहेत 1912, तर ह्या ज्या इयर्स आहेत ना ते थोडे लक्षात ठेवा. जसं आकडे आहेत, जसं मी तुम्हाला आपण वैद्यनाथन समितीमधलं जे काही आकडा आहे 13,596 कोटीचा हा एक आकडा आहे. हे वैद्यनाथन समिती विचारलं तर हे आकडेच लक्षात ठेवा. वैद्यनाथन यांचं पूर्ण नाव जर विचारलं तर ते लक्षात ठेवा. प्रोफेसर ए वैद्यनाथन अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे पूर्ण. आणि जर समजा मॅक्लेगनचं विचारलं तर सर एडवर्ड मॅक्लेगन हे पूर्ण नाव आहे त्यांचं. ते असं थोडे लक्षात ठेवा पाहिजे आणि त्याच्यावरती आधारित वाक्य तयार करा. सोपं असतं, जास्त काही अवघड नाहीये. तर भेटूया पार्ट 2 मध्ये उर्वरित प्रश्नांची उत्तरं घेऊन. तोपर्यंत आपल्या जीडीसीए कॉलेजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्यांना परीक्षा द्यायची, ज्यांना जीडीसीए बद्दल जाणून घ्यायचे आणि जे मे 2026 ची एक्झाम देणार आहेत त्यांना खूप मदत होऊ शकते या व्हिडिओची. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.